नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये अर्जुन आता चैतन्याला एक प्लॅन सांगत असतो. ज्या प्लॅनमध्ये एकमेकांचं सत्य समोर आणण्यासाठी कसं प्रश्न विचारून त्यांना घोळवायचं असतं हे समजलेलं असतं सायलीला अर्जुनकडून. त्यामुळे सायली आता शकल लढवत तीच युक्ती आता तिच्या आईबाबांवरती प्रयोग करायला जाते. ती आता तिचं ते आठवडं उघडते, त्यात असलेला फ्रॉक काढून तिच्या बाबांना दाखवते आणि विचारते की बाबा, लहानपणी माझा हा फ्रॉक तुम्ही शिवला होता ना? तेव्हा ते सुद्धा हातात घेऊन म्हणतात की हो पोरी, मी शिवलेला आहे. पण सायली आता कन्फ्यूज होते. ती रूममध्ये जाते. तिथे आता मैना आणि सदाशिव दोघंही बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते की आई, तू मला काय म्हणालीस की मी जेव्हा हरवली तेव्हा माझा 7वा वाढदिवस झाला होता, पण बाबा मला म्हणाले की मी तर 5 वर्षांचे असतानाच हरवले होते. हे नक्की काय आहे? तुम्ही दोघंजणं असं खोटं का बोलताय? नक्की सत्य काय आहे? आता असं म्हटल्यावरती मैना आणि सदाशिव दोघं एकमेकांकडे बघू लागतात आणि त्यांना समजून जातं की आपण किती खोटं बोललेलो आहे ते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, सायलीला आता खात्री झाली आहे की हे माझे आईबाबा नाही आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता नवीनच सत्याचा उलगडा होणार आहे, कारण ते प्रियाचे आईबाबा आहेत. हे आता सत्य लवकरच पुढे येणार आहे. तेव्हा आता पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.